गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। श्रुतिस्मृतिपुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। हरि ओम तत्सत्। खरं म्हटलं तर आज मंगेश दादा बोलणार होते, पण त्यांना शक्य नसल्यामुळे पुन्हा मी आलेली आहे। आपण गेल्या वेळच्याच अर्थाचा श्लोकांचा आता पुढे कंटिन्यू करूया। आपण बघितलं होतं की शंकराचार्यांनी स्वतःच्या प्रयत्नांच्या बद्दल किती पद्धतीने मांडणी केली। जर का आपल्याला मुक्ती हवी असली तर त्याच्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला लागतात। बाकी इतर कोणीतरी प्रयत्न करून चालत नाही। व्यवहारात बाकीच्या लोकांचा आपल्याला उपयोग जरूर होतो, पण या बाबतीत मात्र आपल्याला दुसऱ्या कोणाचाही उपयोग होत नाही, तर हे स्वतःला करायला लागतं। त्याच्यासाठी शंकराचार्यांनी अनेक उदाहरणं दिली की डोक्यावरचा भार जो असतो तर तो दुसरं कोणीतरी घेऊ शकतं, पण तहान भूक ही स्वतःलाच पूर्ण भागवावी लागते। किंवा औषधं आणून देऊ शकतात कोणीतरी, पण औषध स्वतः घेतल्याशिवाय आपल्याला आरोग्य मिळणार नाहीये। चंद्र पाहायचा असला तर स्वतःच्या डोळ्यांनीच तो पाहायला लागतो। पांडित्याने किंवा दुसऱ्या कोणीतरी सांगून म्हणजे पंडितांनी जाणलं समजा तर मला ते कळलं असं होणार आहे का? म्हणून स्वतःच्या शिवाय दुसरं कोणीही हे करायला समर्थ नाहीये। आणि नुसतं नाही तर योग मार्ग, कर्म मार्ग, सांख्य मार्ग किंवा विद्या सुद्धा खूप अगदी किती विद्या उदंड शिकला प्रसंग मान चुकतची गेला तरी तय विद्येला कोण पुसे म्हणून समर्थ म्हणतात। ती विद्या व्यवहारिक आहे, तशीच पारमार्थिक पण आहे। पारमार्थिक विद्येच्या बद्दल जोपर्यंत आपण त्याचा उपयोग करून घेत नाही आहोत तोपर्यंत ते फुकट आहे, कितीही शिका। त्याला आणखीन उदाहरण दिलं होतं की वीणा म्हणजे हे जे तंतुवाद्य असतं सुंदर असतं, त्याचा आवाज मोठा सुंदर येतो, पण ती साम्राज्य देत नाहीये। ती लोकांना करमणूक करेल, लोकांना संतोष देईल, थोडक्यात पॉप्युलॅरिटी मिळवेल, पण त्यांनी साम्राज्य मिळणार नाहीये। तसंच पुढे सांगितलं होतं की वाग्वैखरी शब्द जरी शास्त्र व्याख्यान कौशलम, हे सगळं जे आहे वाणीचा जो आपल्याला उत्तम वाणी कोणाकोणाला मिळते, अभ्यास पण केलेलं असतं, व्याख्यानाचं कौशल्य असतं, पण हे सगळं जरी असलं तरी त्याचा उपयोग केवळ आपल्याला भोग मिळण्यासाठी होईल, प्रसिद्धी मिळेल, सन्मान मिळेल, पण मुक्तीसाठी त्याचा उपयोग होणार नाहीये। त्यामुळे नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो वगैरे जे म्हटलेलं आहे ते इथे पुन्हा लक्षात घ्यायला लागतं की आत्मा हा प्रवचन ऐकून किंवा करून मिळणार नाहीये। तो स्वतःच्या प्रयत्नाने जसं सांगितलंय तसं वागण्यानेच मिळणार आहे, दुसऱ्या कशाने मिळणार नाहीये। पुष्कळ लोक असतात की आम्हाला प्रवचन करता आलं म्हणजे आम्ही पावलो, आता आम्ही 1-2 ग्रंथ वाचले पंचदशी सारखे, झालं आमचं काम। अशाने काम होत नसतं। काम होण्यासाठी, मुक्ती मिळण्यासाठी
स्वतः त्या दृष्टीने प्रयत्न करणं अत्यंतिक जरुरी आहे. नाहीतर खरोखरीच हे होतं की पंचदशीसारखा ग्रंथ वाचला एखाद वेळेस, म्हणजे किती एकदा वाचला, अभ्यासला मी म्हणत नाहीये, आणि त्यांनी मला पावलं सगळं, असं होणार आहे का? बोलायला मिळालं म्हणजे मला मुक्ती नाही मिळत. ग्रंथाचा अभ्यास हा मुक्तीसाठी आहे. शास्त्राभ्यास जो म्हटलेला आहे, अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फल आहे. कितीही शास्त्राचं अध्ययन केलं, कितीही उत्तम बोलता आलं, तरी जोपर्यंत आपण हे परतत्वाचा अभ्यास करत नाही आहोत, त्या दृष्टीने प्रयत्न करीत नाही आहोत, तोपर्यंत ते सगळं फुकट आहे. सगळं फुकट आहे, काहीही त्याचा उपयोग नाहीये. केवळ वाणीला तो क्षीण आहे. चित्त भ्रमण कारणम म्हणून म्हटलेलं आहे पुढच्या ह्याच्यात, की शब्दजाल महारण्यम, त्याच्यात भले भले अडकतात. की आम्हाला एक ओवी दिली ना की आम्ही त्याच्यावरती अभ्यास करून सगळ्यांना थक्क करून सोडू असं बोलू, पण बाकी काही आगापिछा दुसरं काही अभ्यास त्या ग्रंथाचा, त्याचं नाव नको. तेवढं आम्हाला द्या, आम्ही छान बोलून दाखवतो. शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम, अगदी त्याला चित्ताला आकर्षित करून घेतं, चित्ताला अडकवतं, मन त्याच्यात गुंतवून टाकतं. ब्रह्मौषधीच्या शिवाय ब्रह्मज्ञान औषध, त्याच्याशिवाय अज्ञान जात नाही. जसं औषध शब्दाने रोग जाणार नाहीये, प्रत्यक्ष औषध घेतलं पाहिजे, तसं अपरोक्ष अनुभव आल्याशिवाय मुक्ती मिळणार नाहीये. केवळ ब्रह्मशब्द कितीही वेळा म्हणा, सोहम 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 करत बसा, त्याने नाही मुक्ती मिळणार. जोपर्यंत जगाचा विलय म्हणजे बाध होत नाहीये, जोपर्यंत जग असून नसल्यासारखं आपल्याला वाटत नाहीये, त्याचे परिणाम होईनसे होतात. जरा नाहीतर काही झालं की आमचा पापड मोडला, असं जर का होत असलं तर दृश्याचं सत्यत्व गेलेलं नाहीये. जोपर्यंत आपण लोकांचा जास्त विचार करतोय, तो तसा बोलला, ती तशी बोलली वगैरे, जे चालतं आपलं, तर ते जोपर्यंत चालू आहे आपलं, तोपर्यंत जगत सत्यत्व गेलेलं नाहीये. जगत सत्यत्व ज्यावेळेस जातं त्यावेळेस अशा पद्धतीने विचार होत नाहीत, अशा पद्धतीने मनाला काही लावून घेणं होत नाही. म्हणून केवळ कंठशोष करत ब्रह्म ब्रह्म सोहम म्हणून मुक्ती कधीही मिळणार नाहीये. त्याच्यासाठी हा दृश्याचा बाद विचाराने करायला लागतो. पुढे सांगतात 66व्या श्लोकात की अकृत्वा शत्रुसंहारम अगत्वाखिल भूश्रियम राजाहमिति शब्दांनो राजा भवितुमर्हसि. म्हणजे सार्वभौम राजा म्हणून मला म्हणून घ्यायचं आहे, पण शत्रूंचा नाश मी केलेला नाहीये. किंवा ह्या अखिल भूहू श्रिया अशी जी आहे, म्हणजे संपूर्ण पृथ्वीचं राज्य ते मी मिळवलेलं नाहीये. मग तरी देखील मला राजा म्हणावं असं जर का आपण म्हणत असलो तर ते योग्य आहे का? राजा म्हणायला पात्रताच येत नाही. जोपर्यंत शत्रूंचा नाश होत नाही, जोपर्यंत दिग्विजय मिळत नाहीये, तोपर्यंत सार्वभौम राजा म्हणायला शक्यच नाहीये, त्याला पात्रताच नाहीये. दुसरा एक छान दृष्टांत दिलाय की आप्तोक्तिम खननम तथोपरिशिला द्युत्कर्षणम स्वीकृतिम निक्षेप समपेक्षते नहि बहि शब्दैस्तु निर्गच्छति तद्वत् ब्रह्मविदोपदेश मनन ध्यानादिभिर्लभ्यते माया कार्य तिरोहितम स्वममलम तत्वम न दुर्युक्तिभिः. उदाहरण देत आहेत. पहिल्यांदा उदाहरण दिलं की जमिनीत पुरलेलं द्रव्य आहे, खूप द्रव्य ठेवलेलं आहे कोणीतरी, पण ते मला माहितीच नाहीये. मग कोणीतरी माहीत करून द्यायला लागतं ना. आप्तोक्तिम, आप्त उक्तिम, म्हणजे आप्त म्हणजे जो आपलं हित सांगणारा आहे, आणखीन अत्यंत विश्वासू आहे, ज्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवता येतो, आणखीन जो हितकारकच बोलेल याची खात्री आहे.
आप्तस्तु यथार्थ वक्ता अशी त्याची व्याख्या आहे. म्हणजे यथार्थ जे जसं आहे तसं सांगणारा तो आप्त. आप्त म्हणजे आपले नातेवाईक वगैरे आपण जे नेहमी म्हणतो ते ह्या अर्थात नेहमी बसतात असं नाही. जे यथार्थ आहे, जे योग्य आहे तेच सांगणारा तो आप्त. आणखीन ह्या आप्तानी सांगितलं, काय सांगितलं की ह्या जागी तुझ्या जमिनीमध्ये द्रव्य पुरून ठेवलेलं आहे पूर्वजांनी तुझ्या. मग मला कळलं की तिथे द्रव्य आहे, मला द्रव्य हवं आहे. मग बाहेर ये त्या द्रव्याला मी सांगते की इथे आहेस ना. मी तिथे बसले, नमस्कार केला, प्रार्थना केली आणि सांगितलं की बा द्रव्या तू बाहेर ये, तू माझा आहेस, माझ्या पूर्वजांनी तुला इथे ठेवलाय, तर आता तू बाहेर ये. असं म्हणून ते बाहेर येणार आहे का? त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? प्रयत्न लागतो, खणायला लागतं. पहिल्यांदा तिथपर्यंत पोचायला लागतं. समजा त्याच्यावरती एखादी मोठी शिळा ठेवून दिलेली असली तर ती उचलायला लागते. तथा उपरी शिला उत्कर्षणम हे करायला लागतं आणि नंतर मग ते घ्यायला लागतं. नाहीतर तिथेच ठेवलंय आणखीन, आता वा मला द्रव्य दिसलं म्हणून त्याचा उपयोग न करता तिथेच मी ठेवून दिलं. उपयोग आहे का त्याचा काही? म्हणून ते एवढं सगळं खटपट करून कोणीतरी सांगायला लागतं, मग जमीन खणायला लागते, त्याच्यावरचं जे काय असेल अडथळे ते दूर करायला लागतात आणि नंतर ते प्रत्यक्ष आणून त्याचा उपयोग करायला लागतो. पुन्हा ते जर का नुसतं तिजोरीत किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवून दिलं, त्याचा काय उपयोग? मला काहीही उपयोग नाही आहे. त्याला यक्षधन असं नाव आहे, नुसतं ठेवून दिलेलं धन आहे. आणखीन ते चोरापोरी जातं असं म्हणतात. जेव्हा आपण धनाचा उपयोग करत नाही तेव्हा ते शेवटी त्याला 12 वाटा सापडतात. एक भिक्षुगीत म्हणून भागवताच्या 11व्या स्कंधात आहे. म्हणजे एकनाथ महाराजांनी त्याच्यावरती टीका लिहिलेली आहे ना, एकनाथी भागवत. त्याच्यात ते इन डिटेल आपल्याला मिळेल. त्याच्यात असताच एक अत्यंत चिक्कू माणूस असतो. कोणाला काही घरच्यांना धड खायला सुद्धा पुरेसं देत नाही. नोकर नाईलाजाने ठेवायला लागला तरी त्याला पगार धड देत नाही, स्वतः खात नाही, फक्त धन साठवतो. मग करता करता चोर, राजाचे शिपाई, घरची लोक सगळे त्याला शेवटी लुटून पार भिकारी करून सोडतात. हे नुसतं जे ठेवलेलं धन आहे त्याचा अशा पद्धतीने वाट लागते पूर्णपणे. म्हणून ते धन जे असतं तर ते घेऊन त्याला वापर करायला लागतो. तसंच तद्वत ब्रह्मविदोपदेश म्हणजे जे ब्रह्मविद आहेत, म्हणजे जे श्रीगुरुपदाला आहेत म्हणूया, जे ब्रह्म स्वतः जाणतात, अशांचा उपदेश पाहिजे. त्यांच्या उपदेशाबद्दल मनन ध्यानादिभी, त्यांचा उपदेश, त्याच्यावरती मनन ध्यान वगैरे जे काही सांगितलेले साधनं असतील ती करायला लागतात. जसं खणणं वगैरे सांगितलेलं आहे ना, तसंच इथे ही साधनं सांगितलेली आहेत. पहिल्यांदा श्री गुरु सांगतात की ते तू आहेस. ते धन जसा कोणीतरी आप्त सांगतो की इथे आहे म्हणून, तसं श्री गुरु सांगतात की आत्मधन तुझ्याजवळ आहे, पण तू दुसरीकडे शोधायला निघालायस. ते तुझं तुझ्यापाशीच आहे, हे विसरू नकोस. तूच ते आहेस म्हणून ते सांगतात आपल्याला. मग ते आपल्याला विचाररूपी कुदळींनी खणायला लागतं. ते खणून मग जे मध्ये जे काय अडथळे असतील, बुद्धीचे असतील, बाकी काही असतील, तर ते आपल्याला दूर करायला लागतात. आणखी नंतर त्या धनाचा आपल्याला कधी लाभ होतो? जेव्हा आपण प्रत्यक्ष ते हे सगळ्या गोष्टी वापरून ज्या वेळे प्रत्यक्ष तसं आपण करतो तर तेव्हा आपल्याला होतं. मग ते आपण दगड पाहिला, दगड धनावरती दगड होता. इथे कसला दगड आहे? तर माया आणि तिचं कार्य.
माया कार्य तिरोहितम स्वम अमलम तत्वम. स्वतः रूपी मी, अमल म्हणजे अत्यंत शुद्ध, अमल अतिशय शुद्ध असं तत्व ते आहे. आणखीन ते जे आहे ते मायेने आणि तिच्या कार्याने झाकलेलं आहे. आता मुळात मी जी आहे ती मायेतच जन्माला आलेली आहे. मी वास्तविक ब्रह्म आहे, पण तरी देखील मला का कळत नाही, तर ह्या मायेच्या कार्याने झाकली गेली आहे. मायेचं कार्य काय आहे? सगळं जग हे मायेचं कार्य आहे. संपूर्ण विश्व जे आहे ते मायेचं कार्य आहे. मग मायेचं कार्य म्हणजे माया हे भासवतीये. माया आपल्या तमोगुणांनी, प्रकृतीने पूर्ण हे विश्व बनलेली आहे. परिणाम असं म्हणतात की प्रकृतीचा, तमोगुणाचा परिणाम जो आहे ते हे सगळं अचेतन विश्व आहे. मग हे जे विश्व मला दिसायला लागलंय त्याने काय होतं, त्याच्या मागे जे स्वरूप आहे ते पूर्ण झाकलं जातं. आपण पाहिलं होतं की आवरण म्हणून काहीतरी आहे. आवरण म्हणजे झाकण. इथे माया कार्य जे म्हणजे संपूर्ण विश्व, दृश्य विश्व, आणि दृश्य म्हणजे केवळ डोळ्यांनी दिसतं ते नाही, तर जे इंद्रियांना कळतं, जे मन बुद्धीला कळतं, जाणीवेत जे जे येतं ते सगळं माया कार्य आहे. प्रत्येक गोष्ट अगदी गणिताने जरी सिद्ध झाली तरी ती माया कार्यच आहे, कारण ती बुद्धीला कळलेली आहे, ती माया कार्य आहे. मग असं माया कार्य जे आहे तर ते आपल्याला दूर करायला लागतं. कशाने दूर होतं ते? श्रवण म्हणजे उपदेश जो असतो श्रीगुरूंचा तो, मनन, ध्यान वगैरे इत्यादीभीर लभ्यते. ह्या सगळ्यांनी ते मिळू शकतं, पण त्याच्यासाठी माया कार्याचा विचार करायलाच लागतो. ते तिरोहित, ते नाहीसं करायला लागतं, दूर करायला लागतं. आता माया कार्य आपण पाहिलं की जे जे आपल्याला दृष्टीला दिसतं, जे जे कळतं ते सगळं माया कार्य आहे. ते कसं काय झाकतं? आणखीन जे ब्रह्मज्ञ असतात त्यांना दिसत नाही असं असतं का? त्यांना कळत नाही असं असतं का? अजिबात नाही. त्यांनाही ते माया कार्य दिसतं. पण मग तरी पण त्यांना ब्रह्म कळलाय, ते ब्रह्म झालेले आहेत. हे कसं काय? आणि आपल्याला पण दिसतंय ना, पण होत नाही. याला एक सगळ्यात एकच कारण आहे की तिथे त्या माया कार्याबद्दल आपला सत्यत्व निश्चय आहे. ते जसं दिसतंय तसं आहे. आणखीन त्याचा मला भोग मिळतोय, ते माझ्यासाठी आहे, मी देह आहे, हे सगळं माया कार्य आहे. आणि ते मला सत्य वाटतं. जोपर्यंत ते सत्य वाटतं तोपर्यंत त्याचं आवरण पडलेलं आहे. आणि जे ब्रह्मज्ञ असतात त्यांच्यासाठी त्यातलं सत्यत्व गेलेलं आहे. हा विषय झालेला आहे आपला, पण हा पुन्हा पुन्हा सांगायला लागतो, कारण सत्यत्व ते विक्रम आणि वेताळातली गोष्ट आहे ना, वेताळ पुन्हा पुन्हा येऊन बसायचा, तशा पद्धतीचं आहे ते. पुन्हा हे डोक्यावरती आपल्या भूत येऊन बसतं जगत सत्यत्वाचं. आणि जोपर्यंत ते पूर्णपणे नाहीसं होत नाही, जगत सत्यत्व पूर्णपणे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत स्वम अमलम तत्वम जे आहे तर ते कधीही आपल्याला कळणार नाहीये, दृढ होणार नाहीये. दृढ जर का व्हायला हवं असलं ते अपरोक्ष ज्ञान, तर माया कार्य तिरोहित करायलाच लागतं. म्हणजे मायेचा बाद करायला लागतो. म्हणजे जे काय दिसतंय ते सत्य नाही असा विचार आपल्याला करायला लागतो. सामान्य काही गोष्टी दिसतात, आणखीन काही विशेष असतात. आपलं लक्ष नेहमी विशेषाकडे जातं, सामान्याकडे दुर्लक्ष होतं नेहमी आपलं. आपण प्रवास करत असतो. आता प्रवासात छान खिडकी मिळाली आहे, मी बाहेर बसते, सुंदर दृश्य आहे, सगळं दृश्य बघते. अचानक मला एखादं अतिशय छान वृक्ष म्हणा किंवा एखादं घर म्हणा खूप छान दिसतं. माझं लक्ष त्याच्याकडे जातं. त्याच्याकडे लक्ष गेलं की बाकीचं जे सगळं सामान्य मी दृश्य बघत होते ते नाहीसं होतं माझ्या दृष्टीसमोरनं. ते विशेषच मला फक्त कळतं, तिथे कॉन्सन्ट्रेशन होतं. तसं आपलं मन जे आहे
ते सगळ्या जगभर सामान्यात भटकत असतं, पण दरवेळे त्याला काहीतरी विशेष दिसतं, मग तिथे ते रमतं, ते माझं आहे म्हणून बसतं. पण हेच जर का विशेष मी ब्रह्म ह्या पद्धतीने जर का गेलं, ध्यान मनन वगैरे मध्ये आपण रमलो, तर मग सामान्य जग जे आहे ते हळूहळू त्याचा परिणाम होईनासा होतो. इम्पॅक्ट ज्याला म्हणतात, तो इम्पॅक्ट कमी होतो आणि हळूहळू हळूहळू त्याचे जे संस्कार आपल्यावरती उमटलेले आहेत तर ते कमी व्हायला लागतात. दृढ जो भावना असते जगत सत्यत्वाची ती कमी कमी व्हायला लागते. माया कार्य तिरोहित म्हणजे दिसणं बंद नाही होत, अदृश्य नाही होत, तर त्यातलं सत्यत्व जातं, त्याचा परिणाम होतो, परिणाम होईन असा होतो. आणि असं जर का झालं तर ते तत्व जे आहे स्वच्छ शुद्ध निर्मल पवित्र असं जे तत्व आहे ते मी आहे असं मला ज्ञान होतं. आणि ते केवळ श्रवण मनन ध्यान म्हणजे निदिध्यासन यानेच होतं, बाकी कशाने होत नाही. न दुर्युक्तीभिही, चुकीच्या तर्काने, कुतर्क ज्याला म्हणतात, अशाने ते ज्ञान होणार नाहीये. कुतर्काचीही उदाहरणं आपण पाहिलेली आहेत याच्यापूर्वी. तेव्हा चुकीच्या दिशेने तर्क करणं, जगत सत्यत्वाचा तर्क करणं, त्याने मला ज्ञान होणार नाहीये. तर जे वेदांतात सांगितलेलं आहे त्या दिशेने जर का मी तर्क केला तर मला ज्ञान होणं शक्य आहे, तेवढा प्रयत्न केला तर. म्हणून पुढे मग सांगतायत की तस्मात सर्व प्रयत्नेन भवबंध विमुक्तये स्वैरेव यत्न कर्तव्यो रोगादाव्यव पंडितैः. म्हणून तस्मात सर्व प्रयत्नेन, सर्व बाजूंनी प्रयत्न करा, सगळ्या बाजूंनी जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न करा. एकच प्रयत्न केला, मी ऐकतच बसले फक्त, नाही उपयोग. मी फक्त प्रवचन करत बसले, नाही उपयोग. ग्रंथांचे ढीग वाचले, उपयोग नाही. हे करून त्यात जे सांगितलंय ते प्रत्यक्ष उतरवणं हे आवश्यक आहे. आणि मी ब्रह्म आहे हा अभ्यास करणं आवश्यक आहे. तरच भवबंध विमुक्तये हे शक्य होतं. इतका वेळ जे सांगितलं की स्वतःच प्रयत्न करायला लागतात, ते स्वैही एव किंवा स्वे नैव, स्वतःच, दुसऱ्या कोणी नाही, असा प्रयत्न जर का केला तर भवबंध विमुक्ती होणार आहे. जसं रोग वगैरे, रोगादाव्यव पंडितैः, शहाणी जी माणसं असतात, चांगली शिकलेली माणसं असतात, शिकलेली म्हणजे सुसंस्कृत म्हणूया, शिकलेली सुसंस्कृत असतील याची खात्री देता येत नाही. अत्यंत असंस्कृत सुशिक्षित किंवा शिक्षित म्हणूया, अशी माणसं पुष्कळ भेटतात आपल्याला. पण इथे पंडितैः म्हटलेलं आहे, म्हणजे अत्यंत जो शहाणा आहे, जो ज्ञानी आहे असा, तो स्वतः प्रयत्न करतो. रोग झाला तर औषध घेतो, पथ्य पाळतो. समर्थ म्हणतात ना की औषध नेघे असोनी व्यथा, यत्न न करी पथ्य न करी सर्वथा, मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. त्याला मूर्ख म्हणून पदवी देऊन टाकलेली आहे की असा जो असतो, औषध घेत नाही, आणून दिलेलं आहे पण घेत नाही, पथ्य पाळत नाही. तसंच या बाबतीत आहे. मूर्ख का म्हणू नये मग समर्थांच्याच भाषेत, की सगळं शास्त्र उपलब्ध आहेत, ते सांगणारे उपलब्ध आहेत, तरी आम्ही जर का प्रयत्नच केला नाही, काय उपयोग होणार आहे? मूर्ख म्हणून समर्थ सांगतात. काय संत काय सांगतात ते सांगणं बरं असतं नेहमी. म्हणून मोक्षाकरता कर्म यत्न कर्तव्यो, यत्नच फक्त करायला पाहिजे. मग त्या यत्नात कर्माचा त्याग देखील पुढे सांगितलेला आहे. यस्त्वयाद्य कृतः प्रश्नो
वरीयन शास्त्रविन्मतः सूत्रप्रायो निगूढार्थो ज्ञातव्यश्च मुमुक्षुभिः. इथे श्रीगुरु शिष्याच्या प्रश्नाचे कौतुक करतायत. शिष्याने जो प्रश्न विचारला होता, कुठचा प्रश्न विचारला होता मी विसरले, त्यामुळे मी इथे काढून ठेवलंय. शिष्याने प्रश्न विचारला होता की को नाम बंध, कथमेष आगतः, कथम प्रतिष्ठास्य, कथम विमोक्षः, को सौ अनात्मा परम क आत्मा, तयोर विवेक कथमेतदुच्यताम. बंध कशाला म्हणतात, कुठून तो आलेला आहे, तो कसा काय इतका काळ टिकलाय, त्याला प्रतिष्ठा कशी काय मिळाली, आणखीन मग त्याची सुटका त्याच्यापासून कशी काय होईल, अनात्मा म्हणजे काय आहे, आत्मा म्हणजे काय आहे, ते बाजूला कसे करायचे, विवेक कसा करायचा, एवढे प्रश्न त्या शिष्याने विचारले होते. म्हणून गुरु म्हणतायत की असे प्रश्न विचारणारा शिष्य मला मिळावा, इतकं त्यांना वाटतं. यस या तू अद्य कृतः प्रश्न, तू आत्ता जो हा प्रश्न विचारलास तो वरीयान आहे, अत्यंत श्रेष्ठ प्रश्न आहे. आणखीन शास्त्रविद जे आहेत त्यांना मान्य आहे. शास्त्रविद मतः सूत्रप्रायो निगूढार्थो. सूत्रप्रायो म्हणजे तुझ्या एकेका प्रश्नात अनेक पद्धतीने मला सांगता येईल इतकी उत्तरं त्याच्यात दडलेली आहेत. एकेका प्रश्नात अनेक उपप्रश्न दडलेले आहेत, म्हणून तो सूत्रासारखा आहे. थोड्या शब्दात जास्त आशय विचारणारा असा तो प्रश्न आहे. निगूढ अर्थ आहे, म्हणजे त्याच्यातला अर्थ जो आहे ना तो थोड्या शब्दात खूप अर्थ जे म्हटलाय तसा आहे. त्याला निगूढ म्हणजे त्याच्यात उपप्रश्न आहेत म्हणूया. गूढ तत्वाबद्दल विचारलेला प्रश्न आहे म्हणूया. आणखीन असे प्रश्न जे आहेत ते मुमुक्षूंनी विचारावेत. ह्या प्रश्नांची उत्तरं जाणण्यास अत्यंत योग्य आहेत. ज्ञातव्य जाणण्यास योग्य आहेत. जाणून घेण्यास कुठली योग्य आहेत तर ह्या तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही जाणून घेण्याला अत्यंत योग्य आहेत. कोणी? मुमुक्षूंनी. बाकी कोणालाही त्या प्रश्नांचा काहीही संबंध नाहीये. जे केवळ जगामध्ये रमणारे आहेत, खाओ पिओ जिओ, त्यांचा आणि या प्रश्नाचा सुतराम संबंध नाहीये. त्यांना ह्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची गरज वाटत नाही. आणखीन ते त्या दृष्टीने प्रयत्नही करणार नाहीत. आपण त्यांना शिकवायलाही जाऊ नये. कारण जोपर्यंत स्वतःला वाटत नाही ना तोपर्यंत माणूस प्रयत्न करत नाही. जोपर्यंत स्वतःला वाटत नाही तोपर्यंत तो ऐकणार नाही. ऐकल्यासारखं करेल पण ऐकणार नाही. जर का एखाद्या मोठ्या माणसाने सांगितलं तर मुलं ऐकतात, शेवटी स्वतःला हवं ते करतात. तसंच असतं हे. जोपर्यंत श्रवणाचा तो अधिकार येत नाही, जोपर्यंत हे जाणून घ्यायची स्वतःला इच्छा होत नाही, तोपर्यंत अशांना आपण सांगायला जाऊच नाही कधीही. म्हणून मग पुढे सांगतायत की प्रश्नाचा उत्तम प्रश्न विचारलास तू, तर आता काय आहे? शृणुष्व. काय आहे? शृणुष्वावहितो विद्वन यन्मया समुदीयते तदेतत् श्रवणात सद्यो भवबंधात विमोक्षसे. शृणुस्व म्हणजे ऐक. कोण? विद्वन म्हटलेलं आहे. त्या शिष्याला विद्वन म्हटलंय. म्हणजे अत्यंत शहाण्या, सुज्ञ, हुशार असा जो तू आहेस. तर मी जे आता सांगतोय यत मया समुदीयते, मी आता जे सांगतोय ते तू नीट ऐक. अवहिता, पूर्णपणे लक्षपूर्वक नीट ऐकते तू मी जे सांगणार आहे ते. कारण काय आहे? ह्या श्रवणाने तू संसार बंधापासून तत्काळ मुक्त होशील. तत्काळ कोण मुक्त होतो? काना वचनाची भेटी, सरिसाची पैकिरीटी, वस्तू होऊ न उठी कवण ऐकूचो. असा कवण ऐकू कोण असतो? जो सावध, साक्षेपी आणि दक्ष, तया तत्काळची मोक्ष.
आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे जो झोकून देऊन अभ्यास करतो, जो झोकून देऊन प्रयत्न करायला लागतो, तो मुक्त होऊ शकतो. दुसरा कोणी मुक्त होणार नाही याच्यातनं. संसार बंधनातनं तत्काल मुक्ती जी आहे ती असं कोणालाही मिळत नाही. तेवढा अधिकार कमवायला लागतो. समर्थांना शिष्याने प्रश्न विचारला होता की किती दिवसा होते मुक्ती? श्रीगुरूंची भेट झाल्यानंतर किती दिवसा होते? त्याच्यावरती समर्थ म्हणाले की तत्काळ होते. पण तत्काळ कोणाला होते हे त्यांनी मगाशी जी ओळी मी सांगितली, सावध साक्षेपी, अशानं तत्काळ होते. बाकी सगळ्यांना नाही होत तत्काळ. मग असा जो आहे तसा तू आहेस. म्हणून तू जर का हे नीट ऐकलंस तर ह्याच्या श्रवणाने तुला तत्काळ मुक्ती मिळेल. म्हणजे शिष्याच्या प्रश्नाची कौतुक केलं, शिष्याच्या योग्यतेचं कौतुक केलं. काय शिष्य असेल पहा, माझ्यासारखा नाही. पूर्णपणे तयारीनिशी, संसाराचा काही विचार न करता, अविचाराने नाही. सगळी कर्तव्य पूर्ण झाली असतील नसतील, पण ती कर्तव्य तो सोडणार नाही, तो करतो. पण मोक्ष मला हवाच आहे हा त्याचा निश्चय आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करायची त्याची तयारी आहे. आणि म्हणून तो शरण आलेला आहे. त्यामुळे त्याच्या बुद्धिमत्तेचं, आणखीन त्याच्या प्रश्नाचं, त्याच्या योग्यतेचं, सगळ्याचं कौतुक श्रीगुरूंनी इथे केलेलं आहे. मग आता ते सांगायला लागले. काय काय आहे मोक्षात, मोक्ष कशाने मिळेल हे आता सांगतायत. आपला हा विषय थोडाफार झालेला आहे, पण ह्या सगळ्याचं महत्त्व इतकं आहे की शंकराचार्य हे परत परत सांगतायत. किती वेळा सांगू असं त्यांना बहुतेक होतं. त्यांचं भजगोविंदम स्तोत्र आहे ना, तर त्याच्यात आहे भगवद्गीता किंचित धीता, गंगाजल लवकणिका पिता वगैरे. म्हणजे असा जेवढासा अभ्यास केला की मला मोक्ष मिळेल. भगवद्गीता किंचित अधिता म्हणजे थोडीशी कुठेतरी वाचली. तीर्थक्षेत्रात गेलो, गंगाजल लवकणिका पिता, थेंबर गंगेचं पाणी प्यायला आचमन केलं, त्याने मोक्ष मिळणार आहे का? त्याने ज्ञान होणार आहे का? नाही. तसंच एवढ्याशा अभ्यासाने, एवढ्याशा प्रवचनाने ज्ञान होणार नाही. मोक्षस्य हेतू प्रथमो निगद्यते. मोक्षाला कारण जे आहे ते प्रथम जे आहे, मुख्य जे आहे ते कुठलं आहे? वैराग्यम अत्यंतम अनित्य वस्तुषु ततः शमश्चापि दमस्तितिक्षा न्यास प्रसक्ताखिल कर्मणाम भृशम. इतकं सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे इथे पहिलं जे मोक्षाला कारण आहे, हेतू म्हणजे कारण, मोक्ष मिळायला मोक्ष कारण सामग्र्या म्हणून म्हटलं होतं ना, भक्तिरेव गरीयसी. आणि भक्तीची व्याख्या पण पाहिली होती तेव्हा की स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्येव अभिधीयते. स्वरूपानुसंधान ह्याला भक्ती म्हटलं होतं. पण तिथपर्यंत पोचायला काय काय लागताय? तर हे सगळ्या गोष्टी लागतायत. प्रथम हेतू काय? अत्यंतम वैराग्यम. कशाबद्दल? अनित्य वस्तुषु. अनित्य वस्तू म्हणजे जे जे नाशिवंत आहे, जे म्हणून नाशिवंत आहे, म्हणजे थोडक्यात माया कार्य आहे. आपण माया कार्याचा विचार केला म्हणजे सगळं संपूर्ण जग जे आहे, जे काय दिसतंय दृष्टीला, जे जे मनाला भासताय, तिथं काही स्वरूप तीच आहे. म्हणून आत्मारामात सांगितलंय अनित्य वस्तूंच्या बद्दल. नित्य वस्तू जगात एकच आहे, विश्वामध्ये जी व्यापून राहिलेली आहे. परब्रह्म ही एकमेव वस्तू अशी आहे की जी कायमची आहे. आहे आहे म्हणजे तिला भूतकाळ, भविष्यकाळ वगैरे असं काही नाही आहे. तर ती कायम आहे. तिचं जी नाव सांगितलंय वस्तू, वसती ती वस्तू म्हणजे कायम जी टिकणारी आहे ती वस्तू. तिच्या व्याख्येतच आपल्याला कळतं. ब्रह्म, ब्रह्म म्हणजे बृहत, व्यापक जे आहे, सगळीकडे व्यापून आहे ते. त्याची जी नावं आहेत ना, त्याच्यावरूनच आपल्याला त्याचं स्वरूप कळायला लागतं कसं आहे ते.
असं जे ब्रह्म आहे, तर ते कळण्यासाठी जे ब्रह्म नाही त्यांचा त्याग आवश्यक आहे. मनाने त्याग करायचा आहे. संगत त्याग आणि वस्तू त्याग असे 2 पद्धतीचे त्याग सांगितले जातात. आपण तोही थोडा विचार केला होता, पण तो परत करायलाच लागतो. परमार्थात पुनरावृत्ती हा दोष म्हणता येत नाही, म्हणून तर शंकराचार्य पुन्हा पुन्हा सांगतात. आपण नेहमी विसरतो की नाही? काल काय वाचलं होतं बरं? बहुतेक हे काल परवा कधीतरी वाचलेलं होतं असं मला काही आठवतं, पण काय वाचलं होतं हे लक्षात नाही राहत, म्हणून पुन्हा सगळं आपल्याला अभ्यास करायला लागतो. एकदा वाचलं की माझा हा ग्रंथ झाला असं होत नाही, परत परत तो वाचायला लागतो. म्हणून शंकराचार्य आपल्याबद्दल एवढी खात्री असल्यामुळे पुन्हा पुन्हा अनेक उदाहरणं देत आपल्याला ह्या गोष्टींचं महत्त्व सांगतायत. पहिला जो आहे तो अनित्य वस्तूंच्या बद्दल अत्यंत वैराग्य. साधं वैराग्य नाही, अत्यंत वैराग्य, तीव्र वैराग्य. अनित्य वस्तू म्हणजे कुठल्या? परत आलं माया कार्य जगत. जे काय सगळं दिसतंय, जे काय ज्याला म्हणजे थोडक्यात कुठलं तरी इंग्लंड, अमेरिका, आफ्रिका वगैरेतल्या गोष्टींच्या बद्दल वैराग्य येऊन काही उपयोग नाही आहे. माझं जे छोटं जग आहे त्याचा मला, त्या संघाचा, त्याच्याबद्दल वैराग्य यायला पाहिजे. माझं जे छोटंसं जग आहे त्याच्यातनं मी बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे ते सोडून रानावनात जायचं आज शक्य नाही आहे. शंकराचार्यांच्या काळात शक्य होतं ते, आजच्या काळात ते शक्य नाही आहे. आपल्याला घरात राहूनच अभ्यास करायला लागतो. मग अशा वेळेस त्याग कसला करायचा? संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. हे जे सांगितलेलं आहे ते आपल्याला करायला लागतं. आणखीन म्हणून मग अनित्याचा त्याग जो आहे तो मनाने करायचा आहे, त्याच्यात गुंतायचं नाही आहे. हा त्याचा खरा अर्थ आहे की संसार आहे, संसार उपाधी न सांडता म्हणजे ती टाकून जायचं नाही आहे, फक्त तिच्यात अडकायचं नाही आहे. फार कठीण आहे. एक वेळ टाकणं सोपं असतं, पण न अडकता संसारात पद्मपत्रासारखं अलिप्त राहणं हे कठीण असतं, पण अशक्य नसतं. अशक्य निश्चित नाही आहे. म्हणून तसा पहिल्यांदा आपण अनित्य वस्तूंच्या बद्दल वैराग्य आलं पाहिजे. आणखीन हे जे वैराग्य आहे ते जर का आपण सांभाळलं, एक मिनिट, सॉरी, हे वैराग्य आपल्याला सांभाळणं अत्यावश्यक आहे. ते जर का आपण सांभाळलं नाही तर आपल्याला उपयोग नाही आहे, हे नक्की अगदी लक्षात घ्यायचं. आणि पूर्ण तीव्र वैराग्य, संघाचा पूर्ण त्याग घडला पाहिजे. मी आणि माझे ह्या ज्या गोष्टी आहेत दोन, हे माझ्याबद्दल म्हणजे माझं छोटंसं जग, आणि माझ्या छोट्या जगात ज्यांना मी माझं म्हणते असे चेतन अचेतन प्रत्येक गोष्ट येते. केवळ अचेतन येते असे नाही. संसार म्हटल्यानंतर आपल्याला आपलं घरदार, त्यातल्या वस्तू, बँक, नोकरी, हे सगळं दिसायला लागतं. ते आहेच, पण त्याच्याबरोबर ज्यांना मी माझं म्हणते असे जे नातेवाईक आहेत त्यांचाही समावेश होतो. त्यांच्याबद्दल देखील संघाचा त्याग ह्याचा अर्थ त्यांच्यातली आसक्ती काढायची. प्रेम जात नाही, आसक्ती काढायची. माझं 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 माझेच चांगलं असावं, माझ्यांचंच चांगलं असावं, जे माझे आहेत तेच हुशार असावेत, म्हणजे बाकीचे ढ असावेत का? तसं नाही आहे. म्हणून ह्या संघाचा त्याग पाहिजे. संघाचा त्याग होण्यासाठी जी काय ते जसे असतील तसे शांतपणे स्वीकारायला शिकायला पाहिजे. मग त्यांच्या मागे अखंड मुलांच्या मागे लागतात ना, अभ्यास कर, पहिला नंबर आला पाहिजे. कसं प्रत्येकाचा पहिला नंबर येईल? कोणाचा तरी दुसरा, कोणाचा तरी शेवटचा येणारच आहे ना. म्हणजे याचा अर्थ हा नाही की माझा शेवटचा यावा, पण तरी देखील मागे लागून अभ्यास कधीच होत नाही. मुलांचा अभ्यास मागे लागून होणार नाहीये. त्यांना इन्सेंटिव्ह द्यायला लागतं. म्हणजे
का अभ्यास कर हे सांगायला लागतं. इन्सेंटिव्ह म्हणजे परीक्षेत एवढं मिळालं तर तुला अमुक मिळेल वगैरे केवळ इन्सेंटिव्ह उपयोग नाही आहे. तो अभ्यास कशासाठी हे सांगायला लागतं. जसं आनंदरूप मोक्ष मिळवण्यासाठी हा अभ्यास करायचा हे सांगायला लागतं. कायम आनंदात जगावं, दुःख अजिबात नसावं, यासाठी वैराग्य मिळवायचं. काहीतरी टाकल्याशिवाय काही मिळत नाही ना. चांगली गोष्ट मिळवायची तर कमी किमतीची टाकायलाच लागते. जर का हिऱ्याचे दागिने हवे असले तर तेवढे पैसे मोजायला लागतात, तेवढी किंमत मोजायला लागते. एखाद्या खेळात प्रावीण्य मिळवायचं असलं तर बाकीच्याकडे दुर्लक्ष करायलाच लागतं. तसं आहे, जर का मला आनंदासारखी, कायम टिकणाऱ्या अखंड आनंदासारखी, शांती, समाधान, तृप्ती ह्याच्यासारखी अमूल्य गोष्ट मिळवायच्या असल्या तर त्या मानाने कमी ज्या गोष्टी आहेत संसारातल्या सगळ्या त्या टाकायलाच लागतात, दूर सारायलाच लागतात. सारायला लागतात म्हणजे त्याच्यातनं परत बाहेर पडायचं नाही आहे. तिथे राहून त्याच्यात हवंच हे मला, ह्याच्या वाचून माझं अडतं, ह्याच्या वाचून मी कसं काय जगू, अशा पद्धतीने जायचं नाही आहे. तर त्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल वैराग्य निर्माण झालं पाहिजे. अलिप्तपणा, विराग म्हणजे प्रेम त्यांच्याबद्दलचं गेलं पाहिजे, आसक्ती गेली पाहिजे. आसक्तीरहित अवस्था जी आहे ती वैराग्य आहे. आणि अत्यंत वैराग्य हे फार महत्वाचं आहे. तीव्र वैराग्य. थोडंसं स्मशान वैराग्य तात्पुरतं येतं पुष्कळांना, ते नाही उपयोगी पडत. तेवढं वैराग्य जर का आलं तर काय 2-4 दिवस करेल अभ्यास, पुन्हा येरे माझ्या मागल्या आहेच. त्याच्याहून जरा बरं आलं, आणखीन थोडा वेळ जाईल. जर का माझ्या नेहमीच्या गोष्टींच्या आड येत नसलं प्रवचन, कीर्तन, वाचन तर करेल. पण ज्याला तीव्र वैराग्य आहे तर तो अनेक गोष्टी बाजूला सारून पहिल्यांदा हा अभ्यास करेल. म्हणून अनित्य वस्तुषु तीव्र वैराग्य असं म्हटलेलं आहे. वैराग्याच्या व्याख्यात आहे की ब्रह्मस्तंभ पर्यंतम, जे अनुकूल भोग आहेत त्या अनुकूल भोगांच्या इच्छेचा त्याग. आता हे प्रत्येक लक्षात घेण्यासारखं आहे की ब्रह्मस्तंभ पर्यंत म्हणजे ब्रह्मदेवाच्या पदापासनं ते एखाद्या किडामुंगीच्या पर्यंत, जंतूंच्या पर्यंत जे काही कोणालाही भोग असतील त्या भोगांपैकी अनुकूल भोग. प्रतिकूल भोगांची कोणाला इच्छा नसते, दुःखाची कोणाला इच्छा नसते. अनुकूल भोगांच्या इच्छेचा त्याग म्हटलाय. भोगांचा त्याग म्हटलेलं नाहीये, इच्छेचा त्याग म्हटलेला आहे. ते मला मिळावेतच वगैरे ज्या इच्छा असतात तर त्या इच्छेचा त्याग सांगितलेला आहे. वैराग्याची ही व्याख्या आहे की अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींच्या पासून अलिप्तता हे वैराग्य आहे. अत्यंत वैराग्य. अनित्य वस्तुषु तत, त्याप्रमाणेच शमः च अपि दमः तितिक्षा. शम, दम, तितिक्षा, उपरम, श्रद्धा, समाधान सगळे आले. एवढे सांगितले म्हणजे यांचा आपण थोडासा विचार केलेला आहे की शम म्हणजे मनाला सगळ्या विषयांपासून आवरणं. इंद्रिय जी आहेत तर त्यांना आवरणं म्हणजे दम. थोडक्यात मनाने विचार करायचा नाही विषयांचा सारखा, म्हणजे शम दम आपल्याला दोन्ही साधतं. जेव्हा शम साधतो तेव्हा दम आपोआप साधलेलाच असतो. मन जेव्हा आपण जातच नाही तिकडे तेव्हा इंद्रिय कशी काय जातील? पहिल्यांदा मन जातं, आणखीन सांगतं मला ह्या गोष्टी हव्या, मग इंद्रिय धावतात तिथे. पण मनानेच जर का ठरवलं की मला ह्याची काही गरज नाही, विचार देखील जर का त्याच्याबद्दल मन करेन असं झालं तर इंद्रियांना इच्छा कुठून होणार आहे? इंद्रिय जाणार नाहीयेत. कधी कधी मन जातं पण इंद्रिय जात नाही, तिथे दम साधलेला आहे. म्हणजे त्या इंद्रियांना इतकं आधी वळण लावलेलं असतं की नाही जायचं, नाही धावायचं, की मनाने सांगितलं तरी इंद्रिय जात नाहीत. तो दम पक्का साधलेला असतो. आणि शम पण साधला की मग ओढाताण आणखीन कमी होते. तितिक्षा, जे काय सुख दुःख
शीत उष्ण हे सगळं शांतपणे स्वीकारायची तयारी. जे जसं येईल तसं. जे आहे ते माझ्या प्रारब्धातलं आहे आणि प्रारब्धातल्या गोष्टी जशा येतील तशा मीच केलेल्या असल्यामुळे मला स्वीकारणं भागच आहे. मी स्वीकारायच्या नाही म्हटलं तरी मला कोणी सोडणार आहे का? स्वीकारणं भागच आहे मला त्या. कारण त्या मीच करून ठेवलेल्या आहेत आणि त्याचं फळ आता ड्यू आहे. ते मला मिळणारच आहे. ते ज्या घटनातनं मिळतं त्या घटनांच्याकडे अलिप्तपणे बघणं, त्या शांतपणे घटना म्हणून स्वीकारलं, त्याच्याबद्दल प्रतिकूल अनुकूल असा कुठलाही विचार न करणं, हे महत्त्वाचं असतं. जेव्हा शम दम तितिक्षा वगैरे आपण म्हणतो तर त्यावेळे अनुकूल प्रतिकूल न करणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्याबद्दल जेव्हा उदासीनता राहते, जे असेल तसं प्रयत्न करायचा नाही असं नाही, प्रयत्न करायचा, पण त्याच्यानंतर जे होईल ते शांतपणे स्वीकारणं, माझ्या कर्माचं फळ म्हणून स्वीकारणं, कोणाला दोष न देता स्वीकारणं, हे खूप महत्त्वाचं असतं. आणखी हे श्रद्धा जर का असली तर सगळं जमतं. वेद सांगतायत ते होय, माझं हे स्वरूप असलं पाहिजे, मी आनंदरूप असलेच पाहिजे, सच्चिद आनंदरूप हे माझं स्वरूप आहे, ते मी आहे. तेच शास्त्र सांगतात, तेच सद्गुरूंनी मला सांगितलं आहे. म्हणजे ते तसंच आहे. आणि मग त्याच्यासाठी ते सांगतील ते साधन करणं, त्याच्यावरती श्रद्धा पाहिजे. जशी गुरुवाक्यावरती वेदवाक्यावरती श्रद्धा आवश्यक आहे तशी त्यांनी दिलेल्या साधनावरती पण श्रद्धा आवश्यक आहे. त्यांनी वैराग्याची महती सांगितली, शम दम सगळं सांगितलं, तर ती प्रयत्नपूर्वक अंगीकारायला लागतात, प्रयत्नपूर्वक कमवायला लागतात. ती आपोआप येत नाहीत. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, हे जमणार नाहीये. त्याला जर का इच्छा असली की मी मोक्ष मिळवावा तर तो मला वैराग्य देईल, होणार नाही. सुरुवातीला मला सक्तीने वैराग्य मिळवायला लागतं, सुरुवातीला मनाला आवरायला लागतं, इंद्रियांना आवरायला लागतं. आणि हे सगळं स्वप्रयत्न म्हणून जे इतके श्लोक आपले चाललेले होते, सगळा मोठा गट होता तो. स्वप्रयत्नांवरती जो भर चाललेला होता तोच इथे आहे परत, की वैराग्य शम दम तितिक्षा, आणखीन प्रसक्ताखिल कर्माणाम न्यासहा, म्हणजे सगळं अखिल कर्म, शुभ अशुभ सगळ्या कर्मांचा मनातून त्याग, म्हणजे कर्माच्या पलीकडे जाणं. शुभ अशुभ ही भावना मनातून जाणं. कर्मांचा त्याग म्हणजे ते कर्म मी करत नाहीये, कर्म देह करतोय. देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, पण तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, हे जे सांगितलेलं आहे ते करणं म्हणजे कर्मांचा त्याग आहे. कर्मांचा त्याग म्हणजे केवळ हरिहरी करत एका जागी बसणं हा नाही, तर कर्मांचा त्याग म्हणजे ती कर्म जी वाट्याला आलेली आहेत तर ती सगळी कर्म ईश्वरार्पण बुद्धीने आपण करत गेलो. ती सगळी कर्म जर का आपण देह करतोय, मी नाही, मी देहापासून भिन्न आहे, मी मन आणि बुद्धीपासून भिन्न आहे, ह्या भावनेने जर का आपण ती सगळी कर्म करायला लागलो तर त्या कर्मांचा त्याग होतो. नाहीतर त्याग होत नाही. मी करते म्हटलं की ती माझ्या खात्यात आलीच, मला त्यांचं फळ भोगायला लागणारच. पण जर का ती मी करत नाहीये, ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे चाललेली आहेत, माझं मन कुठे आहे, त्याच्या ठिकाणी आहे, आणि देह माझा करतोय काम, करून दे, किंवा मला ह्याच्यातनं कसलीही अपेक्षा नाही आहे, ईश्वराने सांगितलंय म्हणून मी हे काम करतेय, फलाची अपेक्षा नाही, काहीही अपेक्षा न ठेवता जेव्हा ईश्वराचं उपासना केली जाते, कर्म केली जातात, कोणीतरी चांगलं म्हणावं ही सुद्धा अपेक्षा नाही ठेवायची. खूप जड जातं, कारण आपल्याला सवय असते. आपण एवढं राबून सगळं करत असतो घरात, कोणीतरी म्हणावं की दमलीस, कोणीतरी म्हणावं आज किती छान झालंय सगळं, कोणीतरी म्हणावं वा घर किती छान ठेवलंय, हे कोणीतरी म्हणावं पहिलं काढायला लागतं. जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करतेय, त्याच्या पलीकडे मी काहीही करत नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे.
आणखीन त्याप्रमाणे मग वागत जायचं आहे. तिथे कर्मांचा त्याग म्हणजे कर्मफलांचा त्याग आहे हे लक्षात घ्यायचं. आणि कर्मफलांचा त्याग म्हणजे मिळालेलं टाकून देणं नाही, तर मनातून त्यांचा त्याग करायचा, म्हणजे त्यांची अपेक्षा ठेवायची नाही. मग जे येतं ते येऊन दे, नाही मिळालं इतक्या सहजपणे त्या कर्मांच्या फलाकडे बघता आलं पाहिजे. जे प्रारब्धात असेल ते मिळणारच आहे, जे प्रारब्धात नसेल ते नाही मिळणार. कितीही प्रयत्न करा, नाही मिळणार ते. म्हणून प्रयत्न करायचा, पण त्याच्या फलांचा त्याग करायचा मुख्य. सगळ्या कर्मांचा त्याग शक्य आहे का कधीतरी कोणाला तरी? श्वास घेण्याचं कर्म आहे, देह करतच राहणार आहे. देह टिकवायचा तर अन्न घ्यायला लागतं. श्वास जसा लागतो तसा अन्न पाणी सगळं घ्यायला लागतं. मग ह्या गोष्टी म्हणजे कर्म नाही आहेत का? पचन होतं आपलं, आपण झोपतो, उठतो, खातो, पितो, चालतो, हातपाय हलवतो, ही मग कर्म नाही आहेत का? कधीही कर्मांचा पूर्ण त्याग शक्य नाहीये, कोणालाही शक्य नाहीये. अगदी संन्याशी जरी झाला तरी देखील दुपारच्या वेळेला त्याला भिक्षा मागायला जायला लागतं. कर्माचा त्याग कोणालाही शक्य नाहीये पूर्ण. म्हणून कर्मफलांचा त्याग करायचा, कर्माफलांच्या इच्छेचा त्याग करायचा. कर्माचा त्याग नाहीये. कर्माच्या फलांची मला जी प्रचंड इच्छा असते, मला हे मिळावं, असं व्हावं, तसं व्हावं, त्या इच्छेचा त्याग पाहिजे. पुढे म्हणतायत की तत श्रुतिस्तन्मननं सतत्वध्यानं चिरं नित्यनिरन्तरं मुनेः ततो विकल्पं म्हणजे अविकल्पं परमेत्य विद्वान ह्यैव निर्वाण सुखम समृच्छति. नंतर काय आहे? तत श्रुती म्हणजे ऐकायचं. काय ऐकायचं? श्रुतीनी म्हणजे वेदांत शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते ऐकायचंय. मी ऐकतेय काय? सिनेमातली गाणी. श्रुतींनी जे सांगितलेलं आहे ते ऐकायचंय. श्रुतिशिर असं म्हणतात वेदांताला. त्या वेदांतात जे सांगितलेलं म्हणजे श्रुतीमध्ये अत्यंत श्रेष्ठ असा जो वेदांत आहेत म्हणजे उपनिषद आहेत, त्यातलं जे ज्ञान आहे ते ऐकायचं आहे. उपनिषद नको बाबा, शब्द ऐकून सुद्धा भीती वाटते. गीता आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता वगैरे सांगितलेलं आहे की सगळ्या उपनिषदांचं सार गीतेत आलेलं आहे. मग गीता वाचा, गीतेचा अभ्यास करा. हे श्रुती ऐकणं आहे. नुसती गीता पाठ असणं उपयोग नाहीये. त्या गीतेच्या अर्थाचं विचार पाहिजे. समर्थांनी सांगितलेलं आहे की शब्द जे असतात ना ते फुलकटासारखे असतात आणि अर्थ जे आहे ते सार आहे त्याचं. म्हणून फुलकट टाकायचं आणि जो सार आहे ते घ्यायचं. जो शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला, वेदाभ्यासाचा गलबला याची कारणे. हे सगळं जे आहे, हा वेदाभ्यास जो आहे ते त्या शब्दांचा अर्थ घ्यायचा आहे. अर्थसार शब्द पोचट. शब्दांचा केवळ तो अर्थ आपल्यापर्यंत आणून पोचवायला उपयोग आहे. मग व्हेइकलवरती लक्ष द्यायचं का आतल्या गोष्टींवरती लक्ष द्यायचं? सारावरती लक्ष द्यायचं. म्हणून श्रुतिसार जे आहे, श्रुतींचं म्हणजे वेदांतातलं जे तत्वज्ञान आहे ते ऐकायचं आहे, त्याचं मनन करायचं आहे. तत् मननम. त्याचं मनन करायचं म्हणजे काय करायचं? तर त्याच्याबद्दल विचार करायचा. ते कसं योग्य आहे हा विचार करायचा. अद्वैतच कसं बरोबर सांगितलेलं आहे अशा पद्धतीने सतत विचार करायचा. मनात सारखं ते ठेवायचं आहे, मनन करायचं आहे, चित्तामध्ये ते बाळगायचं आहे, त्याचंच चिंतन करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा चिंतन करायचं नाही. कुठचीही जी गोष्ट दिसेल तर ती आत्ता फोन वाजला तो कोणाला ऐकू आला? मला ऐकू आला ना, म्हणजे कानांना ऐकू आला.
कानांना ऐकू आला, तो कशामुळे ऐकू आला? माझ्यात चैतन्य तत्व आहे त्याच्यामुळे ऐकू आला. ते चैतन्य तत्व मी आहे का कान म्हणजे मी आहे? ते जे त्याच्या मागे असलेलं, ज्याच्या सत्तेवर कान ऐकतात, ते चैतन्य तत्व मी आहे. झाला विचार आपला. मनन म्हणतात ते काही, त्याला वेगळं काही नाहीये. कुठल्याही गोष्टीवरनं आपण त्या तत्वापर्यंत जाऊन पोचू शकतो. हे मनन आहे. आणि सतत्व ध्यानम म्हटलेलं आहे पुढे, म्हणजे शास्त्राचं ऐकणं. आणखी नंतर त्यांनी तो मुनेही म्हटलेलं, म्हणजे मुनीनी म्हणजे मननात मुने, जो असं मनन करतो तो मुनी. त्याने नित्य निरंतर कायम चिरम सतत्व ध्यानम चिरम नित्य निरंतरम मुने हे म्हटलेलं आहे त्या मुनीने. त्या ह्याचं अखंड, चिरम म्हणजे कायम अगदी, तर आणि नित्य निरंतर अखंड काय करायचं आहे? सतत्व ध्यानम म्हणजे निदिध्यासन हा त्याचा अर्थ आहे. निदिध्यासन करायचं. सत जे तत्व आहे तर त्याचं ध्यान करायचं. ध्यान करायचं म्हणजे विचार करायचा, त्याच्याच बद्दल विचार करायचा. त्याच्याबद्दल विचार म्हणजे त्याचं ध्यान. त्याचं ध्यान म्हणजेच निदिध्यासन किंवा अनुसंधान. त्याला हे सगळे शब्द आहेत. म्हणजे पहिल्यांदा ऐकायचं, त्याच्याबद्दल साधक बाधक विचार करायचा, त्याच्याबद्दलच विचार करायचा, दुसरा विचार नाही करायचा. आणि त्या विचारांना जेव्हा ते चिरन म्हणजे कायम टिकणारं, नित्य निरंतर 3 शब्द वापरलायत, असं जेव्हा त्या तत्वाबद्दलच विचार चिंतन सतत केला जातो, तेव्हा त्याला निदिध्यासन म्हणजे स्वस्वरूपाचं ध्यान, स्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते, हे जे सांगितलं होतं ते स्वस्वरूपानुसंधान तिथे निर्माण होतं. हे जे मनन आहे नित्य निरंतर जेव्हा करतो तेव्हा त्याने त्या तत्वाचं अनुसंधान होतं. ततो विकल्पम परमेत्य विद्वान ह्यैव निर्वाण सुखम समृच्छती. म्हणजे जेव्हा असं होतं तेव्हा तो विद्वान निर्वाण सुखम समृच्छती, जिवंतपणीच इहैव तो आत्मानंद त्याला मिळतो. त्या आत्मानंदापर्यंत पोचतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी साक्षात्काराला म्हणजे साक्षात ते होण्याला, म्हणजे मी ब्रह्म आहे हा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी आवश्यक आहेत. वैराग्य वगैरे षटसंपत्ती सांगितली, त्याच्यानंतर श्रवण मनन निदिध्यासन ही अंतरंग साधनं सांगितली. पहिली जी सगळी सांगितलेली आहेत तर त्या साधनांच्या मुळे म्हणजे कुठली वैराग्य वगैरे ती एक परीने बहिरंग आहेत, स्वतःत बदल घडवून आणायचा आहेत. आणि बदल घडवून आणल्यानंतर आपलं अंतःकरण ह्या विचाराला अधिकारी होतं. हा विचार ते अंतःकरण करू शकतं, त्याच्यात फार विक्षेप येत नाही, तिकडे तिकडे मग धावत नाहीत वैराग्य वगैरे मिळाल्यामुळे. आणि मग आत्मानात्म विचार मनन करणं, निदिध्यासन करणं हे सगळं होऊ शकतं. असं जर का अखंड केलं तर त्या ब्रह्माची प्राप्ती होऊ शकते. जिवंतपणीच तो आत्मानंद त्याला मिळू शकतो. इथे आपलं 72 पर्यंत आज श्लोक झालेले आहेत. पुढल्या वेळे त्याच्यानंतरचं विचार करूया आपण. इथे मी आता थांबते. हरिओम.